नमस्कार, मी डॉक्टर मिनीश जैन. आमच्या यूट्यूब चॅनल कॅन्सर टॉक्सवर मी आज कोविड आणि कॅन्सर असं याच्याबद्दल बोलणार आहोत. तर कोविड म्हणजे काय? कोविड हा एक कोरोना व्हायरस आहे. ज्या कोविड म्हणजे कोरोना व्हायरस डिजीज आणि तो 2019 मध्ये डायग्नोज झाला, म्हणजे डिटेक्ट झाला वुहान या शहरात चायनामध्ये. म्हणून त्याला कोरोना VI म्हणजे व्हायरस, D म्हणजे डिजीज आणि 2019चं 19 कोविड-19 असं म्हणतात. आता कोरोना व्हायरस हा काही पहिल्यांदा डिटेक्ट झालेला व्हायरस नाही आहे. हा खूप वर्षांपासून चाललेला आहे. याच्यातनं 3 प्रकारचे मेजर आजार होतात. एक होतं कॉमन कोल्ड, दुसरं होतं सार्स म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम, आणि तिसरं होतं मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम मर्स. आता हा जो व्हायरस आपल्याला आलेला आहे कोविड-19 हा सार्स कोविड व्हायरस आहे, म्हणजे SARS सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोविड असा व्हायरस आहे. या व्हायरसचं काय होतं की जेव्हा कुठल्या पेशंटला हा व्हायरस लागतो तर त्याला ताप येणे, डोकं दुखणे, अंग दुखणे, सर्दी होणे, नाक चोकअप होणे, गंध जाणे, श्वास जाणे, त्याला कधी कधी सिरियस निमोनिया होणे, हार्टचे प्रॉब्लेम होणे, आणि इवन आपण बघितलं की 1-2% लोक त्याच्यात दगावतात किंवा मरतात या आजाराने. जेव्हा आपण हा कोविड व्हायरसचं प्रोटेक्शन कसं करायचं? आपण प्रोटेक्शन खूप सोपं आहे की आपण डिस्टन्सिंग करणे, मास्क घालणे, हात धुणे, बाहेरून जाऊन आले तर आंघोळ करणे, आपल्याला गरज नसली तर बाहेर न जाणे, ज्या लोकांना इन्फेक्शन ताप आहे त्यांच्यापासून लांब राहणे, हे सोप्या गोष्टी करणे एकदम सगळ्यांनाच माहिती आहेत. पण कॅन्सर पेशंट ज्यांना ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे त्यांनी काय करावं? त्यांनी बेसिकली जिथे ट्रीटमेंट गरजेचं आहे तिथे ट्रीटमेंट घ्यावीच, कारण कॅन्सर हा काही थांबणार नाही कोविड आल्यामुळे. त्यामुळे कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना मास्क वापरणे, डिस्टन्सिंग ठेवणे, हे सगळं फॉलो करता करता ट्रीटमेंट घेणे. कॅन्सर पेशंटला कोविडची रिस्क जास्त असते, त्यांना सिव्हिअर कोविड होण्याची रिस्क जास्त असते, त्याच्यात कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क जास्त असते. पण जर का कोविडला आपण घाबरून ट्रीटमेंट नाही केली तर कॅन्सरची रिस्क त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तर ही जी रिस्क आहे, आता लंग कॅन्सरच्या पेशंटला कोविडची रिस्क जास्त, स्मोकर्सला कोविडची रिस्क जास्त किंवा कॉम्प्लिकेशनची रिस्क जास्त. त्यामुळे समबडी स्मोकर त्यांनी स्मोकिंग बंद करणे, आणि जर का त्यांना कॅन्सरमध्ये सिम्पटम्स आले तर त्यांनी पटकन कोविडची टेस्टिंग करणे. कोविड पॉझिटिव्ह निघाला तर त्याची ट्रीटमेंट 2 प्रकारे असते. एक माइल्ड असलं तर त्याला आपण होम क्वारंटाईन करतो, किंवा जर का सिव्हिअर असेल तर त्याला हॉस्पिटलाइज करतो. त्याला लंगमध्ये खूप सारा निमोनिया असेल, त्याला ऑक्सिजन रिक्वायरमेंट असेल तर रेमडेसिवीर देतो, स्टिरॉइड्स देतो. त्याला आपण सपोर्टिव्ह केअर जसं ऑक्सिजन केअरवर, बायपॅपवर, व्हेंटिलेटरवर, असे जे काही लागेल त्याप्रमाणे आपण त्यांना केअर करत असतो. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन देणे, ह्या प्रकारचे क्लॉट्स थांबवण्याचे प्रकारही असतात. वॅक्सिनेशन घ्यायचं का घ्यायचं? वॅक्सिन हा तुम्हाला मिळाला की लगेच घ्या. 2 प्रकारचे वॅक्सिन आहे, एक कोविशिल्ड आणि एक कोवॅक्सिन. एक mRNA, एक वेक्टर वॅक्सिन. mRNA म्हणजे फक्त स्पाइक प्रोटीन, याच्यात काही कोविड होत नाही. याच्याने फक्त आपण त्या RNAने आपण कोणाचाही DNA बदलू शकत नाही. तो व्हायरस न्यूक्लियसमध्ये सुद्धा जात नाही, तो बाहेरच प्रोटीन तयार करतो, जे करून आपल्याला कोविड म्हणजे कोरोना व्हायरसवरचे प्रोटीनला आपण रिफ्लेक्ट होणाऱ्या अँटीबॉडीज तयार करतोय, की जसं तो व्हायरस आला तर आपलं बॉडी त्याला रिॲक्ट करतो. आणि जर का आपण वेक्टर व्हायरस घेतलं, त्याने तो डेड व्हायरस असतो, ॲडिनो व्हायरस असतो, त्याच्याने तो व्हायरस गेल्यावरती कुठेही प्रपोगेट होत नाही, त्याच्याने कोविड होत नाही, पण त्याच्याने तुम्हाला अँटीबॉडीज तयार होतात, आणि त्या अँटीबॉडीज तुम्हाला सक्षम करतात की त्या कोविडशी लढायला. तो वेक्टर वॅक्सिन घेतलं, mRNA वॅक्सिन घेतलं म्हणून कोविड होणार नाही असं नाही, पण कोविड खूप माइल्ड फॉर्ममध्ये होईल, व्हेंटिलेटरपर्यंत जाणार नाही, जीवाला रिस्क होणार नाही, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातनं अवॉइड होतील. आणि बऱ्याच वेळेला तो इतका माइल्ड होईल की तुम्हाला समजूनही येणार नाही.
तरी जर का तुम्हाला सिम्पटम्स आले तर ते कोविड टेस्टिंग करावी. कोविड टेस्टिंग केल्यावरती जर का आपल्याला माइल्ड सिम्पटम्स असतील तो होम क्वारंटाईन करून स्वतःला आयसोलेट करायचे 14 दिवस. जर का आपल्याला सिव्हिअर सिम्पटम्स असतील, जसं दम लागलाय, ओटच निळे पडलेत, आपला सॅच्युरेशनच ड्रॉप झालाय, 90च्या खाली गेलाय, तर हॉस्पिटलायझेशन गरजेचं आहे. जर का आपल्या स्कॅनवरती स्कोर, त्याच्यात आपण एक स्कोरिंग करत असतो की आपल्या लंगचे 25 पार्ट असतात, त्यातले जर का आपले निम्म्याहून जास्त पार्ट अफेक्टेड असले तर ऑब्व्हियसली हा सिव्हिअर निमोनिया आहे. त्याला आपल्याला काहीतरी पटकन करणे गरजेचं आहे आणि ते डॉक्टरांनी ठरवायचं त्याला काय करायचं. तर तुम्ही स्वतःहून काही ट्रीटमेंट करू नका. ते इमिजिएटली त्याला हॉस्पिटलायझेशन डॉक्टरला गाठा आणि त्याप्रमाणे तुम्हाला मग रेमडेसिविर द्यायचे, स्टिरॉइड द्यायचे, अँटीबॉडीज द्यायचे, अँटी VEGF ड्रग द्यायचे किंवा एखादी मोनोक्लोनल अँटीबॉडी द्यायची. ते डॉक्टरांचं काम आहे, आपलं नाही. आपण त्याच्यावर ट्रीटमेंट किंवा त्याच्यासाठी पॅनिक होऊ नये आणि ते त्याप्रमाणे डॉक्टर, हॉस्पिटल त्यांची जबाबदारी असते तुम्हाला ते ड्रग अरेंज करून ट्रीटमेंट करणे. त्यामुळे त्याच्याबद्दलचं हे करू नये. आपण काय करावं, फॅमिली डॉक्टरला किंवा ऑन्कॉलॉजिस्टला कळवावं आणि इमिजिएटली त्याच्यावरती ॲक्ट करावं. तुम्हाला जर का फॉलोअपला तुम्ही कॅन्सर पेशंट आहात आणि तुम्हाला काही ट्रीटमेंट चाललेलं नाही तर टेलिमेडिसिनने तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू डॉक्टरांशी बोलून घ्या. तुमचे स्कॅन्स डिले करता येत असतील, सिम्पटम्स नसतील तर डिले करा. तुम्हाला सिम्पटम्स आले मात्र तर लगेच हॉस्पिटलला जाऊन स्कॅन करून कन्फर्म करा. जर का ॲक्टिव्ह ट्रीटमेंट चाललेली असली किंवा कॅन्सर हा वाढत चाललेला असला तर कोविडचे रिस्क वाढलेले असतात. पण समजा तुमची ट्रीटमेंट संपलेली, 3 महिन्याच्या वरती झालेलं आहे आणि तुम्ही रेमिशनमध्ये आहात तर तुमची कोविड रिस्क जास्त नाही आहे. असं तुम्हाला काही कोविड होऊन जाईल असं नाही. तुम्हाला एक्सपोज झाल्याशिवाय कोविड होऊच शकत नाही. तुम्हाला कुठेतरी एक्सपोज व्हावं लागतं. तर ह्या गोष्टी आपण जर का फॉलो केल्या. आता कोविडचं डिटेक्शन कसं करायचं. कोविडचं डिटेक्शन अँटीजेनने असतं, त्याला अँटीबॉडीज पण डिटेक्ट होतात. अँटीबॉडी डिटेक्ट व्हायला 1 ते 3 आठवडे लागतात, लगेच होत नाही. म्हणजे कोविड डिटेक्ट झाला तरी अँटीबॉडी डिटेक्ट होत नाही. त्यामुळे कोविडमधनं रिकवर होताना आपल्याला अँटीबॉडी येत असतात. अँटीबॉडी कधी कधी हा कोविड नसताना सुद्धा असू शकतात. म्हणजे आपल्याला कोरोना व्हायरस नुसता सर्दीचा झाला आणि त्याच्या अँटीबॉडी सापडल्या म्हणून आपण कोविड सार्सला इम्यून झालो असं नाही आहे. त्यामुळे अँटीबॉडी डिटेक्ट झाल्याने आता मास्क सोडून द्यायचं हे प्रकार बरोबर नाही. पण समजा सगळ्यांना कोविड अँटीबॉडीज आहेत, अँटीबॉडीज सगळे वॅक्सिनेटेड आहे किंवा सगळ्यांनी, तर त्या लोकांना इनडोअरमध्ये मास्क न वापरण्याची सल्ला दिलेली आहे. पण आउटडोअरमध्ये मास्क वापरायचाच आहे. आउटडोअरमध्ये मास्क अवॉइड करता येत नाही वॅक्सिनेट झालं तरी. इस्रायलमध्येच फक्त त्यांनी वॅक्सिनेशनवाल्यांना किंवा अमेरिकेत वॅक्सिनेशनवाल्यांना मास्क सोडायची परवानगी दिलेली, आपल्या देशात नाही. आपल्या देशात अजून 40% पुढे पॉप्युलेशन व्हायला खूप वेळ आहे आणि जवळजवळ 6 महिने ते 12 महिन्याचा कालावधी लागू शकतो या सगळ्या गोष्टी घडायला. त्यामुळे आपण आता मास्क सोडण्याचा विचार करू नये. वॅक्सिनेशन कधी करावे. वॅक्सिनेशन प्रत्येकाने करावे ज्याला कॅन्सर झालंय, जे कॅन्सरमधनं रिकवर झाले. फक्त ज्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा CAR-T सेल आहे किंवा ज्यांना वॅक्सिनच्या कॉम्पोनंटची एलर्जी आहे त्यांनी फक्त वॅक्सिन अवॉइड करावं. बाकी सगळ्यांनी वॅक्सिन घ्यावी. फक्त ट्रीटमेंट करत असताना तुम्ही वॅक्सिन डिस्टन्स आउट करा. म्हणजे तुमच्या 2 वॅक्सिन मध्ये जो डिस्टन्स आहे तो 4 ते 8 आठवड्याचा ठेवा आणि तुमच्या 2 कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये तो वॅक्सिन घ्या. म्हणजे ट्रीटमेंट घेतल्या वॅक्सिन घेतलं तर काय होतं, समजा ताप आला, तुम्हाला थकवा आला, तुम्हाला वाटेल की ते कॅन्सर ट्रीटमेंटमुळे, पण तो वॅक्सिनमुळे असू शकेल आणि ते दोन्ही साईड इफेक्ट एकत्र घेणे जरा कठीण होतं बऱ्याच वेळेला लोकांना. तर माझं सजेशन आहे मध्ये घ्या, ते एकदम घेऊ नका आणि असं काही स्पेसिफिक टाइम पिरियड नाही घ्यायचा, 4थ्या आठवड्यातच घ्यायचे. सो यू कॅन डिले इट, यू कॅन प्लॅन इट आउट. आणि ज्यांना हिमॅटॉलॉजिकल मॅलिग्नन्सीज आहे, जसं ज्यांना ब्लड कॅन्सर आहे, मल्टिपल मायलोमा, लिम्फोमा, ल्युकेमिया, त्यांना सिव्हिअर कोविड किंवा त्यांना परत कोविड होण्याची शक्यता दाट असते. त्यांची इम्युन सिस्टीम खूप वीक असते. सॉलिड ट्युमर्स म्हणजे काय की ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे, ओव्हेरियन कॅन्सर आहे, या लोकांना कोलॉन कॅन्सर, यांना सॉलिड ट्युमर्स म्हणतो. त्यांना रिस्क तेवढी नसते, त्यांचं इम्युन सिस्टीम ओके असतं. पण ज्यांना लंग कॅन्सर आहे, ज्यांच्या ट्रीटमेंट चालू आहेत,
त्या लोकांची रिस्क किंवा डेथचे चान्सेस वाढलेले असतात. त्यामुळे त्यांनी थोडी काळजी घ्यावी कोविड अवॉइड करण्यासाठी. कारण ऑलरेडी लंग अफेक्टेड आहे, ते स्मोकर असले, त्यातनं त्यांचं लंग अफेक्टेड आहे, परत त्याच्यावर कोविड झाला तर त्यांची लंग कॅपॅसिटी अजून कमी आहे, ऑक्सिजनेशन अजून कमी होतं आहे. तर दीज आर सर्टन थिंग्स विच दे शुड मेक शुअर दॅट दे आर नॉट एक्सपोज टू कोविड अँड दे गेट वॅक्सिनेटेड. म्हणजे लवकरच वॅक्सिन घ्यावं. आणि जर का ते ओरल TKIवर आहे, म्हणजे समजा एखाद्या लंग कॅन्सरच्या पर्सनला गोळी चालू आहे तर त्यांनी ती गोळी थांबवायची गरज नसते. हार्मोनवर आहे कोणी ब्रेस्ट कॅन्सरसाठी, त्यांना हार्मोन थांबवायची गरज नसते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इम्युन सिस्टीम वीक करत नाही आहे. पण समजा तुम्हाला काही स्पेसिफिक सल्ला असेल तर तुमच्या ट्रीटिंग ऑन्कॉलॉजिस्टला तुम्ही हा विचारावा. मी तुम्हाला जनरल गाईडलाईन्स देतोय, याच्याने तुम्ही ट्रीटमेंट ठरवू नका. याच्याने तुम्ही माहिती घेऊन अलर्ट व्हा आणि त्यातनं तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला लिहा किंवा तुमच्या ट्रीटिंग ऑन्कॉलॉजिस्टला ते विचारा. म्हणजे दॅट विल बी बेटर. लोकांचा प्रश्न असाही असतो की मी कॅन्सर ट्रीटमेंट डिले करू शकतो का? कोविडचा काळ आहे, आता नको करायला, रिस्क आहे. तर असं करू नका. तुमचं जर का डायग्नोसिस ट्रीटमेंट करण्याची गरज आहे तर तुम्ही तेवढ्या प्रिकॉशन्स घेऊन ते ट्रीटमेंट जरूर पूर्ण करा. कारण कॅन्सर हा काही थांबणार नाही आहे. पण जर का तुमची फॉलोअप व्हिजिट आहे तर ते अवॉइड करता येतं. समजा तुम्ही सपोर्टिव्ह केअरवर आहे, बोन इंजेक्शन म्हणजे बोन स्ट्रेंथिंग इंजेक्शन घेताय, ते अवॉइड करता येतं, त्याला घ्यायची गरज नाही आहे. तर त्यामुळे त्याला असं काही तुम्हाला बदल करण्याची गरज नाही आहे. आता कसं कोविडपासून वाचायचं? एक, आपल्याला सगळेच नियम माहिती आहे. मास्क वापरायचे, डिस्टन्सिंग ठेवायचं, समजा कोणाला ताप खोकला त्याच्यापासून दूर राहायचं, वॅक्सिनेट व्हायचं आणि हेल्दी फूड खायचं. म्हणजे भरपूर भाज्या पाले खाणे किंवा तुम्ही लंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काही करत असाल तर चांगलंच आहे. एक्झरसाइज करताय, खूप चांगलं आहे. योगा, मेडिटेशन हे सगळं तुम्हाला हेल्प करणार आहे तुमची इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी. तर आणि योग्य आहार तो केला तर आपल्याला, स्मोकिंग करत असाल तर अवॉइड करा. तर या गोष्टी केल्याने तुम्हाला तुमची इम्युन सिस्टीम जागेवर आणण्यास मदत मिळेल आणि तुम्हाला त्या कोविडपासून लांब राहण्यासाठी फायदा होईल. कोणाला कोविड झालंय, 3 महिन्यानंतर त्याला परत सिम्पटम्स आले तर परत तो कोविड असू शकतो, म्हणून परत चेक करायचं. स्पेशली कॅन्सर पेशंटमध्ये गरजेचं आहे. आणि आमच्याकडे काही पेशंटला सेकंड टाइम पण कोविड झालेले आम्ही बघितले आणि त्यांना परत ट्रीटमेंट करण्याची गरज पडू शकते. तर हाच मला सगळ्यांना जो सल्ला द्यायचा होता की कोविडला घाबरू नका, कोविडला समजा आणि त्याला सगळ्यांनी मिळून मात करणं गरजेचं आहे. हर्ड इम्युनिटी क्रिएट करणं गरजेचं आहे, वॅक्सिनेट होणं गरजेचं आहे आणि स्वतःला या काळात 6 महिने 12 महिने स्वतःला जपणे, स्वतःला वाचवून ठेवणे गरजेचे आहे. कारण हा काही काळ कायमचा राहणार नाही आहे. थँक्यू.